सावधान. जर तुमची रास सिंह असेल किंवा तुमच्या घरातील कुटुंबातील कोणाची रास सिंह असेल तर पुढचे काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी धोक्याची घंटा ठरू शकतात. 12 ऑगस्ट, एक अशी रात्र जिथे आकाशात गेले अनेक वर्षातील एक अत्यंत भयंकर, भयानक आणि दुर्मिळ महासंयोग घडत आहे. आषाढ महिन्याची शेवटची अमावस्या, ज्याला आपण दर्श अमावस्या, दीप अमावस्या आणि गटारी अमावस्या देखील म्हणतो. पण थांबा मंडळीनो, ही केवळ एक साधी अमावस्या नाही. या दिवशी आकाशात खग्रास सूर्यग्रहणाची भयंकर काळी सावली पडत आहे. सिंह राशीच्या मंडळीनं, तुमच्या पायाखालची जमीन सरकणारी एक वेळ आली आहे. या एका काळात घडणाऱ्या खगोलीय घटना आणि तुमच्याकडून नकळत होणाऱ्या 3 भयंकर चुका तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. तुमच्या कुटुंबावर, तुमच्या नोकरीवर, तुमच्या व्यवसायावर, आरोग्यावर आणि तुमच्या नात्यावर याचा इतका तीव्र आणि भयंकर प्रभाव पडणार आहे, ज्याचा विचार करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. पण थांबा, घाबरू नका, कारण अंधार जितका दाट असतो ना, प्रकाशाची किरणं तितकीच प्रखर असतात. या भयंकर संकटाच्या काळोख्यानंतर सिंह राशीच्या आयुष्यात एक असा सुवर्ण काळ येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्यांच्या घरात वर्षानुवर्षे पाळणा हल्ला नाही, ज्यांचं लग्न वयाची सीमा उलटूनही जमली नाही, जे कर्जाच्या आणि तणावाच्या दलदलीत रुतले आहेत, त्यांच्यासाठी ही रात्र नशिबाची सर्वात मोठी कलटणी ठरणार आहे. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय, खगोलीय आणि वैद्यकीय शास्त्र, ज्योतिषशास्त्राच्या आधारे सिंह राशीच्या आयुष्यात 5 मोठे बदल, 3 भयंकर चुका आणि या दिवशी करायचे एक अचूक महाउपाय सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने कमेंट केलीच पाहिजे. मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. सिंह राशीच्या मंडळीनं सर्वात आधी या वेळेचं भयानक गणित आणि तिथीची गंभीरता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला वेळच समजली नाही तर तुम्ही संकटातून मार्ग कसा काढणार. ही आषाढ अमावस्या 11 ऑगस्टच्या मध्यरात्री 1:53 सुरू होत आहे आणि ही अमावस्या 12 ऑगस्टच्या रात्री, मंडळीनं 12 ऑगस्टच्या रात्री 11:06 समाप्त होणार आहे. म्हणजे संपूर्ण 12 ऑगस्टचा हा दिवस आणि रात्र या अमावस्येच्या आणि खग्रास सूर्यग्रहणाच्या तीव्र काळ्या सावलीखाली असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचा मुख्य स्वामी स्वतः सूर्य आहे. सूर्य म्हणजे काय? सूर्य म्हणजे ऊर्जा, सूर्य म्हणजे आत्मा, सूर्य म्हणजे मान सन्मान आणि माणसाचा स्वाभिमान. पण जेव्हा सूर्याच्या या स्वतःच्या राशीवर सूर्यग्रहणाच्या आणि आषाढ अमावस्येच्या तिथीचं भयानक काळी सावली पडते, तसंच सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादळ यायला सुरुवात होते. माणसाचं मन, त्याचं ताण आणि त्याचे निर्णय पूर्णपणे कोलमडून पाडतात. भावनाचा असा भडका उडतो की माणसाची विवेक बुद्धी, मंडळीनं, माणसाची विवेक बुद्धी काम करण्याची होते. पण या 24 तासात तुमचं मन भरकटू शकतं, तुम्हाला विनाकारण अव्यस्त वाटू शकतं, चिडचिड वाटू शकते आणि एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण जीवन, आयुष्य बदलू शकतं. म्हणूनच या वेळेत काय घडणार आहे आणि काय करायचं नाही हे सविस्तर समजून घ्या. पहा मंडळींनो, नोकरदार मंडळींनो, 12 ऑगस्टचा हा काळ तुमच्या करिअरसाठी अत्यंत नाजूक आणि धोक्याचा आहे. या सूर्यग्रहणाचा थेट आघात तुमच्या कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये होणार आहे. तुमची राशी स्वामी सूर्य स्वतः ग्रहणाच्या प्रभावात असल्यामुळे तुम्ही वर्षानुवर्षे ज्या कंपनीसाठी, ज्या कार्यालयासाठी रात्रंदिवस घाम गाळलाय, तिथेच अचानक तुमच्या विरुद्ध कारस्थानं रचली जाण्याची शक्यता आहे. तुम्ही गेले मंडळींनो, तुम्ही केलेल्या किंवा तुम्ही वर्षभर, महिनाभर केलेल्या मेहनतीचं, तुमच्या कष्टाचं श्रेय दुसरंच कुणीतरी मारून नेईल आणि तुम्हाला मात्र वरिष्ठाच्या बॉसच्या रागाला सामोरं जावं लागेल. ऑफिसमधील अंतर्गत राजकारण तुमच्यावर इतकं हवी होईल की तुम्हाला नोकरी सोडण्याचा विचार मनात येईल. अचानक बदली होईल. जबाबदाऱ्या काढून घेणं किंवा हातातली काम जाण्याची टांगती तलवार तुमच्यावर असेल. पण ताईंनो, दादांनो, इथेच तुम्हाला संयम आणि धैर्य दाखवायचं आहे.
या सूर्यग्रहणाच्या काळात रागाच्या भरात या किंवा भावनेच्या भरात नोकरी सोडण्याचा किंवा कोणाशी भांडण्याचा निर्णय चुकूनही घेऊ नका. हा तणावाचा काळ फक्त अमावस्या संपेपर्यंतच आहे. अशी काळी सावली हटली आणि पवित्र श्रावण महिना सुरू होईल तसं तुमचं नशीब 100 अंश कोणात फिरेल. ज्यांनी तुम्हाला डावलं मंडळीनं ज्यांनी तुम्हाला डावललं होतं त्यांना तुमची किंमत कळेल आणि उच्च पदाची मोठी संधी तुम्हाला मिळेल. व्यापारी भावांनो, ताईंनो, दादांनो आणि स्वतःचा लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या मंडळींनो, आता अत्यंत सावध राहा. कारण की 12 ऑगस्टला तुमच्या आर्थिक बाबत मोठा खड्डा खणला जाऊ शकतो. या सूर्यग्रहणाच्या काळात कोणावरही अंधळा विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. तुमचा एखादा जवळचा भागीदार किंवा ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तोच व्यक्ती तुमच्याशी मोठा विश्वासघात किंवा आर्थिक फसवणूक करू शकतो. बाजारात अडकलेले पैसे मिळण्यात प्रचंड अडथळे येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, मोठा माल खरेदी करण्यासाठी किंवा कुठलीही सही करण्यासाठी हा काळ अत्यंत अशुभ मानला गेला आहे. जर तुम्ही या दिवशी घाईघाईत कुठेही गुंतवणूक केली तर तो पैसा कायमचा बुडण्याची शक्यता 90% आहे. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे. जर तुम्ही अमावस्येच्या काळात संयम ठेवला, घाई केली नाही तर आषाढ संपतात तुमच्या व्यवसायाला अशी कल्टणी मिळेल ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. थांबलेले काम वेगाने सुरू होतील आणि अचानक मोठ्या धन लाभाची किंवा जुन्या गुंतवणुकीतून भरघोस फायद्याचे योग मिळतील. मंडळींनो, आरोग्याच्या बाबत सिंह राशीच्या मंडळींनो, तुम्हाला सर्वात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. निष्काळजीपणा अजिबात करू नका. या खग्रास सूर्यग्रहणामुळे आणि अमावस्येच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये मानसिक तणाव, तीव्र डोकेदुखी, निद्रा नाश, मंडळींनो, रात्री झोप न येणे आणि छातीचे विकार अचानक वाढू शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासूनच उच्च रक्तदाब किंवा बीपीचा त्रास, हृदयाशी संबंधित त्रास आहेत त्यांनी या काळात अजिबात तणाव घेऊ नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे किंवा आई वडिलांचे आरोग्य अचानक बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला दवाखान्याचे फेरे मारावे लागू शकतात. मोठा आर्थिक खर्च आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. या दिवशी शरीरातील ऊर्जेची प्रचंड कमतरता जाणवेल. मनात अज्ञानाची भीती वाढेल आणि चिडचिड वाढेल. पण लक्षात ठेवा, हा सर्व खेळ त्या सूर्यग्रहणाच्या काळ्या सावलीचा आहे. त्यामुळे या काळात शांत राहणं आणि मन स्थिर ठेवणं हेच तुमचे औषध ठरेल. आता एक गोष्ट नीट ऐका लक्षपूर्वक, जे ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. सिंह राशीच्या अशा अनेक बहिणी आणि भाऊ आहेत ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 15 वर्षे होऊन गेलेत. त्यांना अपत्य, घरात लहान मुलांचं रांगणं किंवा हसणे ऐकायला मिळले नाही. मंडळींनो, समाजाचे बोचरे टोमणे ऐकून नातेवाईकांच्या नजरा सुसून ज्यांचं हृदय आतल्या आत गुदमरलं आहे, जे रात्री उशीचं तोंड लपून रडलेत, त्यांच्यासाठी आषाढ अमावस्या नशिबाची सर्वात मोठी कलटाणी ठरणार आहे. अनेकदा पूर्वजन्माचे दोष, पितृदोष किंवा ग्रहांची वाईट दृष्टी यामुळे संतान प्राप्तीत मोठे अडथळे येतात. 12 ऑगस्टची ही भयंकर आषाढ अमावस्या आणि सूर्यग्रहण तुमच्या आयुष्यातील या सर्व जुन्या दोषांना आणि नकर्मक ऊर्जेला मुळापासून जाळून खाक करण्यासाठी येत आहे. हे सत्य आहे. या सूर्यग्रहणाचा कठीण काळ जसा संपेल आणि श्रावण महिन्याची पवित्र सुरुवात होईल तसे सिंह राशीच्या दाम्पत्याच्या आयुष्यात संतान प्राप्तीचे अत्यंत मजबूत योग बनत आहे. ज्यांच्या सर्व आशा मावळल्या होत्या तिथेच आता नवीन जीवनाचा अंकुर फुटणार आहे. तुमचे अश्रू आता आनंद अश्रूत बदलणार आहेत. आणि आता सर्वात धक्कादायक आणि अनपेक्षित गोष्ट, सिंह राशीच्या असे व्यक्ती ज्यांचं वय 35-40 च्या पुढे गेलं. वाढत्या वयामुळे ज्यांचं लग्न जमण्यास सतत अडथळे येत होते, ज्यांना समाजाने आणि नातेवाईकांनी हिणवलं आहे, ज्यांनी आता आयुष्यात लग्न होण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती, त्यांच्यासाठी हा महासंयोग काय घेऊन आलाय ऐका. जेव्हा आषाढ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण घडून जातं तेव्हा सिंह राशीच्या कुंडलीतील विवाहस्थानावरील मोठा अडथळा दूर होतो. ज्यांना ज्येष्ठांना असं वाटत होतं की आता आपण आयुष्यात एकटेच जगणार आहोत, त्यांच्या आयुष्यात या ग्रहणानंतर अचानक असा जोडीदार येईल जो केवळ लग्नासाठी नाही तर उर्वरित आयुष्यात आदर, प्रेम आणि खंबीर साथ देण्यासाठी तुमच्या सोबत उभा राहील. ज्यांची हसवारी झाली होती तिथेच आता आदराचे स्थान निर्माण होणार आहे. हा नशिबाचा असा चमत्कार असेल ज्याच्यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही. सिंह राशीच्या मंडळीनं, तुमचा स्वभाव राजासारखा असतो. अभिमान आणि स्वाभिमान तुमच्या रक्तात असतो. पण 12 ऑगस्टच्या या दिवशी
आणि रात्री तुमचा हा स्वाभिमान तुमच्या नात्याच्या बळी घेऊ शकतो. या काळात सूर्यग्रहणाचा प्रभाव तुमच्या जिभेवर आणि डोक्यावर असेल. घरातील सदस्याची जोडीदाराशी किंवा आई वडिलांशी क्षुल्लक कारणावर मोठा वाद होऊ शकतो. या काळात तुमच्या तोंडावरून निघालेला एक कडू शब्द तुमची वर्षानुवर्षाची जोडलेली नाती एका क्षणात उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे या काळात मौन शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी कवच असेल. दुसरी सर्वात मोठी चूक पैशाचे व्यवहार. 12 ऑगस्टला रात्री 11 वाजेपर्यंत कोणालाही मोठी रक्कम उसने देऊ नका. कोणाच्या जामिनीवर किंवा सही करू नका किंवा नवीन करारावर सही देखील करू नका. सिंह राशीचे लोक मनाने खूप मोठे असतात. कोणी मदतीचा हात मागितला की लगेच पुढे होतात. पण या ग्रहणाच्या काळात दिलेला पैसा परत येण्याची शक्यता शून्य आहे. तुमचा फायदा घेऊन कुणीतरी तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्याची शक्यता आहे. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी घरात दिवे लावून अंधार दूर केला जातो. पण दुर्दैवाने अनेक लोक या दिवसाला केवळ गटार अमावस्या समजून अतिव्यसन, मांसाहार आणि बेधुंदपणात घालवतात. सिंह राशीच्या मंडळीनं 12 ऑगस्टला संध्याकाळनंतर कोणत्याही प्रकारचे अतिव्यसन किंवा अस्वच्छता ठेवण्याची चूक करू नका. या रात्री जर तुम्ही नकर्मतेच्या आहारी गेलात तर घरातील लक्ष्मी रुसून जाते आणि मानसिक तणाव पुढील अनेक महिने तुमचा पाठलाग करतो. प्रकाशाचा आणि संस्कृतीचा सन्मान करा. मंडळींनो, सिंह राशीच्या मंडळीने संकट नक्कीच मोठं आहे, पण या सर्व सूर्यग्रहणाचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी मी जो उपाय सांगणार आहे तो नीट लक्ष देऊन ऐका आणि पूर्ण समजून घ्या आणि तुमच्या घरामध्ये नक्की करा. पण उपाय सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे या अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी भगवान शिव आणि सूर्याची कृपा मिळवणं हा सर्वात अचूक मार्ग आहे. हा उपाय 12 ऑगस्टच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून ते रात्री 9 या वेळेत करायचा आहे. एक तांब्याचा तांब्या घ्या किंवा एक छोटासा लोटा घ्या. स्वच्छ पाणी, त्यात थोडं गाईचं कच्चं दूध घ्या. एक अखंड विलायची आणि थोडं लाल चंदन किंवा कुंकू, साजूक तुपाचा एक दिवा, एक कापूर, भीमसेना कापूर असला पाहिजे आणि 2 लवंगा. तर पहा मंडळीनं, 12 ऑगस्टच्या संध्याकाळी स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून शांत चित्तेने बसा. कुठे? आपल्या देवघरासमोर, तुमच्या देव मंदिरासमोर तुम्ही बसू शकता. तांब्यात स्वच्छ पाणी भरा. त्यात 5 थेंब थोडंसं गाईचं कच्चं दूध टाका, थोडंसं लाल चंदन किंवा कुंकू आणि ती एक अखंड विलायची. आपल्या घरातील देवघरासमोर किंवा पूर्व दिशेला तोंड करून साजूक तुपाचा दिवा प्रज्वलित करा. तो तांब्या हातात धरून किंवा समोर ठेवून डोळे मिटून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा कमीत कमी जप शांतपणे करा. जप झाल्यानंतर घरातील एका ताटलीत कापूर ठेवा, त्यावर 2 लवंगा ठेवा आणि ते पेटवा. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. यामुळे सूर्यग्रहणामुळे आलेली सर्व वाईट ऊर्जा आणि घरातील नकर्मता नष्ट होईल. मंडळीनो, तांब्यात ठेवलेलं ते पाणी रात्रभर देवाऱ्यातच राहू द्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 ऑगस्टला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी उठून ते पाणी घरातल्या तुळशीच्या रोपाला किंवा कोणत्याही झाडाला अर्पण करा. मंडळीनो, हा सोपा उपाय पण अत्यंत शक्तिशाली उपाय 12 ऑगस्टच्या रात्री नक्की करा. तुमच्या आयुष्यातील आजारपण, पैशाची अडचण, पैशाची चणचण आणि सूर्यग्रहणाचा सर्व वाईट प्रभाव मुळापासून नष्ट होईल. हा व्हिडिओ सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा, कारण कदाचित तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. काळजी घ्या, सुरक्षित राहा. तर हा मंडळीनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून देखील नक्की सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. तर मंडळीनो, अजूनही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.